जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि मोठी खुशखबर बातमी। आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये प्रति महिना जमा होणार असून ही सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे। राज्यामध्ये निवडणुका पार पडल्या असून आता पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होणार असून ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची मोठी बातमी आहे। महायुती सरकारने दिवाळी यादी आणि निवडणूक यादी लाडकी बहीण योजना काढली आहे। त्या अंतर्गत 1500 रुपये प्रति महिना महाराष्ट्र राज्यातील सर्व माता भगिनींना त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले। त्यानंतर निवडणुका होण्याच्या आधी काही दिवसाआधीच आपल्या जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने जाहीर केले होते की आम्ही जे 1500 रुपये आता भेटत आहेत त्यामध्ये वाढ करून 2100 रुपये देऊ असे महायुती सरकारने सांगितले होते। सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही हे 1500च्या ऐवजी 2100 रुपये देऊ असे त्यांनी जाहीर केले होते। आता त्यांच्या वचननाम्याप्रमाणे जाहीरनाम्याप्रमाणे जेव्हा सरकार स्थापन होईल, मुख्यमंत्री ठरेल, त्यानंतर खाते वाटप होईल आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरसकट 2100 रुपये प्रति महिना सर्व महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्यापासून लागू होणार असून ते आता वचनबद्ध होणार असून सर्वांसाठी ही आनंदाची आणि मोठी बातमी आहे। सध्या महायुती सरकार स्थापन व्हायला अजून वेळ असून महायुती सरकारमध्ये अजून मुख्यमंत्री पदाचे दावेदार कोणी झालेले नसून मुख्यमंत्री अजून ठरलेला नाही आहे। मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री ठरल्यानंतर कोण होईल मुख्यमंत्री यानंतरच आपल्याला पुढची सगळी प्रक्रिया समजेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे कोणाचे आतापर्यंत एकही रुपया नाही आलेला, त्याआधी सुद्धा त्यांना एकही रुपया जर मिळाला नसेल त्यांना सुद्धा एकूण पहिले हप्त्यापासून तर डिसेंबरपर्यंत असे एकूण पूर्णच्या पूर्ण पैसे 2100 रुपये प्रति महिना आणि सुरुवातीचे 1500 रुपये प्रति महिना त्यामध्ये दिवाळीचे बोनसचे असतील सर्वच्या सर्व पैसे मिळून त्यांच्या खात्यात सरसकट जमा करणार असे निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे सांगितले होते। आता तेच सुद्धा त्यांनी परत एकदा सांगितले आहे की पूर्णच्या पूर्ण ज्यांचे पैसे आतापर्यंत एकही रुपया ज्यांना मिळाला नाही त्यांना सुद्धा आम्ही पैसे देऊ। परंतु तत्पूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये जे नवीन महायुती सरकार स्थापन झालेलं आहे त्या सरकारमध्ये आता मंत्रिमंडळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री कोण होईल यांकडे सर्व राज्याचे लक्ष लागले असून आपल्याला काय वाटते कोण मुख्यमंत्री व्हावे? काय एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे? किंवा कमेंट करून नक्की सांगा की आपल्याला देवेंद्र फडणवीस हवे की अजित पवार हवे? कमेंट करून आपलं मत नक्की नोंदवा। अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की पुढची जी अपडेट